हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज बनवूया आपण रक्षाबंधन स्पेशल बेसनचे लाडू। अगदी झटपट तयार होतात। चला सुरुवात करूया आपण आता बेसन लाडूला। मी 3 वाट्या बेसन घेतले। हे बाहेरचं बेसन आहे, घरी दळलेलं नाही। तर या वाटीप्रमाणे मी 3 वाट्या बेसन घेतलंय। आणि हे बेसन जरा बारीक आहे ना, जास्त रवादार नाही आहे। ॲक्च्युली बेसन लाडूला जरा जाडसं बेसन हवं आहे, पण मी आता सध्या हेच बेसन घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये मी टाकते आता बारीक आपला रवा, जो आपण उपमा वगैरे बनवतो, शिरा बनवतो, तो 1 वाटी, साधारण थोडंसं पाऊण वाटी बस। आणि हे सर्व मिक्स करूया। आणि इकडे मी कढई तापायला ठेवली आहे, बारीक गॅसवरतीच ठेवा। आणि त्याच्यामध्ये आता मी तूप टाकते। हे 4 चमचे मी याच्यात तूप टाकलं आणि सर्व मिश्रण आता सर्व एकत्र केलेलं त्याच्यामध्ये टाकलं। आणि शक्यतो मंद आचेवरतीच भाजा, नाहीतर खूप लवकर बेसन लागतो खाली। आणि सतत हलवत राहा त्याला। छान असं गोल्डन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। आणि थोडं थोडं तूप टाकायचं, एकदम एकसाथ तूप नाही टाकायचं, त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आहे। आणि छान सुगंध सुटला आणि गोल्डन कलर आला तर छान असे भाजले जातात आणि खायला पण छान लागतं। आता पुन्हा मी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकते। साधारण 1.5 वाटी तूप यायला लागणार, तेवढ्या 4 वाटीला तर भरपूर आहे 1.5 वाटी, कारण नंतर साखर पण पडणार आहे त्याच्यामध्ये। छान गोल्डन कलर येतो मग। बघा किती छान कलर आला आहे, मस्त छान गोल्डन कलर आला आहे बघा। छान भाजलं गेलं आहे बघा आता। आणि आता आपण हे ना दुसऱ्या ताटामध्ये जरा थंड करायला ठेवू। बघा किती छान कलर आला आहे। मी एका ताटामध्ये परातीमध्ये टाकून घेतले, थंड ठेवायला ठेवलं होतं 10 मिनिटं। आणि या वाटीप्रमाणे मी 2 वाट्या साखर घेतली आणि 1.5 वाटी तूप केलं आहे। आणि साखर मिक्सरला लावून घेतलेली 2 वाट्या। तर शक्यतो 2 वाटी नाही लागणार, 1.5 वाटीच पुरे। आणि थोडीशी अर्धी वाटी साखर मी बाजूला ठेवणार। आणि सर्व एकजीव करून घ्यायचे ते। आणि थोडी वेलची पूड घालायची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता, काजू, बदाम, किशमिश। मला तर याच्यामध्ये नाही आवडत म्हणून मी शक्यतो नाही टाकत। आणि त्याला मी थोडेसे खरबुजाच्या बिया आहे ना आपल्या, त्याला टाकते फक्त थोडेसे, म्हणजे वरतून डेकोरेशनसाठी लावते, छान वाटतं। सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। साखर त्याला सर्व एकजीव झाली पाहिजे। आणि गोडाचं प्रमाण तेवढं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता। आणि आता सर्व एकत्र झालं आहे। आणि आता मी लाडू वळते बघा। कलर बघा किती छान आला आहे। आणि हे लाडू तुम्ही 1 महिना पण टिकतात, अजिबात खराब होत नाही। हे लाडू, बेसनचे लाडू भरपूर 1 महिना टिकतात। डब्यात छान भरून ठेवले ना 1 महिना जातात साधारण। आणि वरतून अशा खरबुजाच्या बिया लावायच्या त्याला। बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरी केलेली बरी, हो की नाही। आणि श्रावण महिना आला तर सर्व सण एकामागे एक चालूच होतात। छान असे झालेत आता, सुंदर लाडू झालेत, तुम्ही बघा। पुन्हा मी वळून दाखवते तुम्हाला नीट। तुपाचं प्रमाण पण अगदी एकदम बरोबर झालेलं आहे, परफेक्ट तूप केलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि साखरेचं गोडाचं प्रमाण पण एकदम छान झालं आहे। सर्व लाडू आता माझे वळून झाले छान।
साधारण तेवढ्या प्रमाणामध्ये 4 वाटीच्या प्रमाणामध्ये शक्यतो 30 लाडू तयार होतात. भरपूर होतात तेवढे 30 लाडू. छान असे लाडू तयार झाले बघा. कसे झाले नक्की सांगा मला. कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे माझा तर नक्की सपोर्ट करा. बघा किती छान कलर आला आहे लाडूला. हे बघा. चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आता दुसरी रेसिपी. बाय. टिन 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 टिन. छान झालेत ना.